निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। मी जंगलात मृतदेह जाळला, अर्ध्या रात्री मित्राला व्हिडिओ कॉल, पुढे थरारक घटनाक्रम, बाप लेक अटकेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन प्रेयसीचा चारित्र्याच्या संशयातून प्रियकराने लोखंडी रॉड आणि फरशीने ठेचून निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। एवढ्यावरच न थांबता आरोपीने आपल्या वडिलांच्या मदतीने मृतदेह जंगलात नेऊन जाळण्याचाही प्रयत्न केला। या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शुभम सुखदेव ओव्हळ याने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अहिल्यानगर येथील आपल्या मित्राला व्हिडिओ कॉल करून आपण वडाळी रोडलगतच्या जंगलात मृतदेह जाळल्याचे सांगितले। हा धक्कादायक प्रकार कळताच मित्राने तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी श्रीगोंदा पोलिसांना सतर्क केले। श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तातडीने आरोपीच्या काळकाई चौकातील घराभोवती सापळा रचत शुभम ओव्हळ आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हळ या दोघांना अटक केली। चौकशीत आरोपींनी धक्कादायक गुन्ह्याची कबुली दिली। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सुमारे वर्षभरापूर्वी शुभम आणि पीडित अल्पवयीन मुलीची ओळख इंस्टाग्रामवर झाली होती। गेल्या 3 महिन्यांपासून दोघे श्रीगोंद्यातील काळकाई चौक परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। मात्र शुभमला तिच्या चारित्र्यावर संशय होता। याच कारणावरून तो वारंवार तिच्यासोबत भांडण करत होता आणि तिलाही मारहाण करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। याआधीही पीडित मुलीच्या आईने 1 महिन्यांपूर्वी शुभम आणि त्याच्या आईवडिलांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता। मात्र त्यावेळी शुभमने हे प्रकरण मिटवले होते। सोमवारी दुपारी दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला। संतापाच्या भरात शुभमने लोखंडी रॉडने प्रेयसीच्या डोक्यावर वार केले आणि फरशीने ठेचून तिचा जागीच खून केला। त्यानंतर त्याने अहिल्यानगरमधील मित्राला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला। गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मंगळवारी रात्री शुभम आणि त्याचे वडील सुखदेव यांनी वडाळी रोडलगतचे जंगल निवडले। मध्यरात्रीनंतर मृतदेह गाडीमध्ये गुंडाळून मोटारसायकलवर नेण्यात आला। जंगलात पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र मित्राने पोलिसांना माहिती दिल्यानंतर संपूर्ण कट उघडकीस आला। या प्रकरणी मृत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी आरोपी शुभम ओव्हळ, त्याचे वडील सुखदेव ओव्हळ आणि आई रेखा ओव्हळ यांच्या विरोधात हत्या, पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत। पीडित मुलगी अल्पवयीन असून मागासवर्गीय प्रवर्गातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या निर्घुण हत्याकांडामुळे श्रीगोंदा आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून प्रेम संबंधातून सुरू झालेलं नातं इतक्या भयानक शेवटाला गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे। फॉरेस्ट एरियामध्ये जाळून हत्या करण्यात आलेली अशी गोपनीय माहिती मिळाल्यामुळे आज आम्ही त्या घटनेचा ज्यावेळी उलगडा केला त्यावेळी असे लक्षात आले की श्रीगोंदा शहरामधील एका अल्पवयीन मुलीसोबत असलेलं जे काही अफेअर होतं आणि त्या अफेअरमधून सदर आरोपी हा तिच्यासोबत राहत होता आणि त्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन 2 दिवसापूर्वी सदर आरोपीने फरशी तसेच रॉडच्या साहाय्याने त्या मुलीची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर त्याच्या वडिलांच्या साहाय्याने त्या मुलीची विल्हेवाट लावण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे त्यासाठी त्यांनी त्या मुलीला गाडीमध्ये गुंडाळून वाहनाने फॉरेस्ट एरियामध्ये नेऊन तिथे पेट्रोलच्या साहाय्याने जाळून टाकले। सदर घटनेतील 2 मुख्य आरोपी अटक केलेले आहे आणि पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री टिपरसे साहेब करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वमने साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री टिपरसे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे। सदर कारवाईमध्ये श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पथक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या कार्यालयातील पथक आणि कोतवाली पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी सहभाग घेतलेला आहे। आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे का? यामध्ये शक्यता नाकारता येत नाही, परंतु त्याचा सखोल चौकशी केल्यानंतर तपासांती आपल्याला कळवण्यात येईल। मुलीच्या आईने आरोप केला होता की एप्रिलमध्ये ती गुन्हा दाखल करायला आली होती, मात्र गुन्हा दाखल करून घेतला नाही। तसं नाही आहे, म्हणजे ते मुलीचं आणि त्या मुलाचं जे काही अफेअर होतं ते कदाचित ते लिव्ह इन सारखे राहत असल्यामुळे त्या मुलाने मुलीला कन्व्हिन्स केलेलं होतं।